मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. चंदन इकडं दाखवा, दाखवा इकडं. हे शाहीर वस्ती आहे आणि इकडं बी दाखवा, समोर समोर दाखवा. हे जागृती जिम आहे. इथं जे नगरसेवक आहेत भाजपाचे, संजय कोळी यांचं ऑफिस आहे. इथं आपण थेट त्यांच्या ऑफिस मध्ये जाणार आहे. अवघ्या ते 18 मतांनी निवडून आलेत. काटेची जी टक्कर झाली ती त्या प्रभागात झाली, लक्षात असू दे. हे जे प्रभाग आहे हे प्रभाग 1 आहे बरं का. आणि ते समोरचा चंदन तिकडे मी दाखवा, ते जे प्रभाग आहे ते प्रभाग 3 आहे. इकडं दाखवा, इकडं हे प्रभाग 3 आहे. आणि जे इकडचा भाग आहे इकडं दाखवा चंदन, हे जे उदयमुखी लिहिलेलं आहे हे जे प्रभाग आहे ते 4 मध्ये आहे. आणि इकडं आहे ते इकडचं दाखवा, इकडं हे 3 मध्ये आहे, 3 मध्ये आहे. आणि हे जे इकडचं आहे हे 1 मध्ये आहे. असे 1, 4 आणि 3 ह्याच्यामध्ये हेल्थ आहे, जागृती हेल्थ जिम. आणि हे संजय कोळीचं जिम आहे. आणि खूप काय इथं यंग पोरं आहेत, व्यायाम करतात सकाळी आणि संध्याकाळी. महिला बी असतात बरं का इथं व्यायामला. या चंदन डायरेक्ट आपण आज जाऊ म्हण. आणि आपले नगरसेवक आहेत संजय कोळी, त्यांना आपण जाऊन भेटू म्हण आणि त्यांना विचारू म्हण की त्यांच्या प्रभागाचं विजन काय आहे. या चंदन. मेंबर नमस्कार. या चंदन बसा. आपले नगरसेवक आहेत संजय कोळी, यांच्या प्रभागात आलो. प्रभाग 3, 4 आणि 1 लगत यांचं ऑफिस आहे इकडं. मेंबर मला सांगा, नगरसेवक संजय कोळी अवघ्या 18 मतांनी आले. 19 मतांनी आले. हो, 19 मताने आलो. गेल्या अनेक वर्षापासून त्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येत होता. परंतु त्या ठिकाणी आमचेच मित्र, म्हणायला काय हरकत नाही, सुरेश पाटील हे गेल्या 5 टर्म त्या वार्डात नगरसेवक होते. त्यावेळी ज्यावेळी निवडणूक चालू होती त्यावेळी पार्टीने सांगितलं की आपल्याला तिकीट न देता संजय कोळी यांना तिकीट दिलं आहे. परंतु तो बंडखोरी करून प्रभाग 3 मध्ये उभा राहिला. गेल्या अनेक वर्षापासून, म्हणण्यापेक्षा 25 वर्षापासून त्यांना त्या वार्डामध्ये स्वतःचं वार्ड आहे, कधी कुठल्या वार्डात दुसऱ्या वार्डात त्यानं निवडणूक लढल्या नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना 13-14 हजार मतदान पडत होतं. तर ते या वारीला तिथले जनताने, मायबाप जनतेने त्यांना 8,000 मतांवर त्या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. आणि एकंदरीत मला गेल्या अनेक वर्षापासून त्या भागामध्ये मी नगरसेवक होतो, बाजूच्या वार्डामध्ये नगरसेवक होतो. असं असताना त्या ठिकाणी विकास या जोरावर भारतीय जनता पार्टीचे आमचे 4ही पॅनल त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. मेंबर मला सांगा, शहर उत्तर हे काँग्रेसचा बालेकिल्ला होता पूर्वी. कशी तुम्ही भाजपा वाढवली या प्रभागामध्ये? माननीय या भागातले आमचे नेते विजयकुमार देशमुख मालक आणि आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जे जडणघडण आमची झाली ते माननीय कैलासवासी लिंगराजजी वल्याळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. त्यावेळी बघील तिकडं काँग्रेसचं या ठिकाणी वातावरण होतं. परंतु वल्याळ साहेबांनी एक शिकवण दिली की जनतेच्या प्रश्नामध्ये जनतेमध्ये जाऊन काम करायची जी शिकवण होती ती शिकवण आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी या भागात वाढलेली आहे. तर मला सांगा, नगरसेवक संजय कोळीचं आपल्या प्रभागामध्ये काय विजन आहे, काय व्हायला पाहिजे? इथं लेकरांना खेळायला बाग बगीचा जवळ नाहीये. इव्हन तुमचं घरापासून जर इकडं बघितलं तर इथं बागा कुठं दिसत नाहीत. आपल्याला रोड क्रॉस करून जावं लागतंय. काय विजन आहे तुमचं त्या बागेवर?
माननीय माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालकांनी ज्यावेळी पालकमंत्री होते त्यावेळी वाल्मिकी उद्यानासाठी त्या ठिकाणी 57 लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले आहे. त्या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी त्या ठिकाणी 5,500 झाडं त्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि तसंच रूपाभवानी चौकामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तिथं पडीक जमीन होती. त्या पडीक जमिनीमध्ये माननीय विजयकुमार देशमुख मालक यांनी 1 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी 12 गाळे त्या ठिकाणी मंजूर केलेले आहे. म्हणजे एकंदरीत सुशिक्षित बेकारांना आपल्या भागातील गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी सरकारी नोकरी लागत नाहीत, परंतु एक उद्योग देण्यासाठी माननीय विजयकुमार देशमुख मालकांनी प्रयत्न केलेला आहे. आणि बाजार समितीमध्ये आमच्या भागातील कित्येक तरुणांना त्या ठिकाणी नोकरी लागली आहे. आता तुमचा राहिला प्रश्न, आमच्या भागामध्ये बाग नाही. बाग आहे की आपले रूपाभवानी बाग गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पडीक आहे, परंतु येणाऱ्या भारतीय जनता पार्टीची आमची महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे. त्या ठिकाणी आमचे महापौर आहे, ते आमचा सभागृह नेता आहे, आमची स्टँडिंग कमिटी आहे. या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सोलापूर शहरामध्ये एक ऐतिहासिक रूपाभवानी मंदिर आहे, त्या ठिकाणी चांगली बाग होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तसेच या भागातील माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये जय भवानी जी मैदान आहे त्याला लगत असलेला जय भवानी बाग होती. म्हणजे मी लहानपणापासून ऐकत होतो की जय भवानी बाग म्हणजे सोलापूर शहरामधील सगळ्यात मोठी बाग होती. त्या ठिकाणी कमीत कमी 6 एकर मध्ये ती बाग होती, परंतु सोलापूर महानगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आमच्याच या भागातील एका बिल्डरला त्या ठिकाणी मंगल कार्यासाठी त्या ठिकाणी देण्याचा घाट ह्या सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने केलेला आहे. त्यावेळी मी नगरसेवक नव्हतो. त्यावेळी नगरसेवक असलो असतो तर ती बाग त्या ठिकाणी गेली नसती. आणि त्या बागेमध्ये आता बघायला गेलं तर ओसाड पडलेली ती बाग झालेली आहे. त्या बागेमध्ये आता मंगल कार्यासाठी 29 वर्षाचा करार केलेला आहे, परंतु महानगरपालिकेला आम्ही विनंती करतो ते जे काही करार आहे ते रद्द करून येणाऱ्या काळात त्या ठिकाणी एक चांगली बाग आमच्या भागातील म्हणजे भवानी पेठेमधलं एक नाक असलेला भाग जे भवानी बाग हे सगळ्या सोलापूरमध्ये मध्यभागी ती बाग होती. ती बाग पुनर्जीवन त्या ठिकाणी करण्याचं त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. आणि त्या बाजूला जे भवानी क्रीडांगण आहे ते क्रीडांगण सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांच्याकडून त्या ठिकाणी निधी घेऊन ते चांगल्या प्रकारे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मस्त माहिती दिली आहे. बाग नाही, आणि ती जी बाग आहे जय भवानी बाग ती बाग डेव्हलप करणार आहेत. आणि जे ते ज्याला कुणाला ती बाग दिली आहे 29 वर्षाच्या कराराने ती परत घेऊन आपल्या प्रभागातल्या जे नागरिक आहेत आणि छोटे छोटे मुलं आहेत ते तिथं जाऊन खेळतील अशी यांची धारणा आहे. चांगली गोष्ट आहे. मला सांगा मेंबर, आतापर्यंत संजय कोळी नगरसेवकनी किती कोटीचा निधी आपल्या प्रभागात खर्च केला आणि कुठं कुठं केला आणि काय काम झालेत? तुम्ही किती कोटीचा खर्च केला हे सांगण्यापेक्षा कुठं अडचणी येते ते सांगा. म्हणजे प्रभाग 3 मध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी आता 4थ्यांदा या ठिकाणी नगरसेवक आहे. सातत्याने आम्ही या भागामध्ये फिरत असताना कुठलेही प्रश्न होते महानगरपालिकेच्या निधीतून म्हणा, माननीय विजयकुमार देशमुख मालक या आमदारकीच्या निधीतून म्हणा, किंवा आमचे जयकुमार गोरे साहेब यांच्या निधीतून चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करून निधी आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही किती कोटीचे काम करू हे म्हणण्यापेक्षा प्रभाग क्रमांक 3 हे स्मार्ट सोलापूरमधलं सगळ्यात चांगलं प्रभाग व्हायला पाहिजे असेच 4 नगरसेवकांनी आम्ही ज्यावेळी प्रभागामध्ये फिरत असताना लोकांना मतदान मागत असताना आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक स्मार्ट नगरसेवक म्हणा, स्मार्ट वार्ड ज्या पद्धतीने करायचा त्या पद्धतीने आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. मेंबर, तुमच्या प्रभागामध्ये 3 फूल गेलेत आणि ऐन पावसाळ्याच्या 3 लेंडक्या गेलेत आणि तिथनं रस्ता क्रॉस केला जात आहे. आणि तिकडं पावसाळ्यामध्ये इकडले लोक इकडं राहतात आणि तिकडले लोक तिकडं राहतात. मुलांना शाळेला जायचं असतंय आणि ते बाहेरून जातात. त्याच्यासाठी तुमचा काय प्रयत्न असणार आहे का? आता त्या ठिकाणी
महाराष्ट्र शासनाने आम्हाला 100 कोटी नाले दुरुस्तीसाठी पैसे दिलेले आहे. त्या भागातील आम्हाला त्या भागात 90 लाखाचं आपण सांगितलेले 2-3 पूल आहे ते कुंभारेचा लेंडकी नाला, त्याच्यानंतर गोंगडे वस्तीचा लेंडकी नाला आणि रुपावाणीचा लेंडकी नाला. माननीय विजयकुमार देशमुख मालकांनी ज्यावेळी नाल्याची दुरुस्तीसाठी एस्टिमेट करत होते त्यावेळी स्वतः फिरून आपल्या भागातील जे नाले आहेत ते नाले चांगल्या प्रकारे करण्याचं या ठिकाणी झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेले आहे आणि त्याचा सर्वे चालू आहे आणि येणाऱ्या एका महिन्यामध्ये तो काम चालू या ठिकाणी होणार आहे. नंबर जयभवानी शाळेमध्ये एक जिम होती, तुमच्या प्रभागात आहे ती आता सध्याला, ती का बरं बंद पडलेली आहे? ते जिम नाही, बॅडमिंटन साठी त्या ठिकाणी आरक्षण होतं. ते आरक्षण माननीय माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी गेल्या 20 वर्षापूर्वी त्या ठिकाणी बांधलेलं होतं महानगरपालिकेच्या फंडातून, परंतु तिकडे देखरेख कुणाचं नव्हतंच. परंतु आम्ही ह्या ठिकाणी माननीय विजयकुमार देशमुख मालकाने गेल्या 2 महिन्याखाली त्या ठिकाणी 54 लाख रुपये देऊन त्या ठिकाणी पत्रे आम्ही बदललेले आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही गेल्या आठवड्यामध्येच आमचे क्रीडा अधिकारी, समाज कल्याण अधिकारी आणि सगळे विजयकुमार देशमुख मालक, राजकुमारजी पाटील नगरसेवक, बडगू, आम्ही सगळ्यांनी फिरून त्या ठिकाणी 5 कोटी रुपये त्या वास्तूसाठी निधी मिळालेला आहे. त्या ठिकाणी फिरून आम्ही ते प्रामाणिक प्रयत्न करून आम्ही ते काम पूर्ण करणार. धन्यवाद. खूप काय चांगली माहिती दिली आहे नगरसेवक आपले संजयजी कोळी यांनी. बघूया, आपण आत्ताचा जे विकास आहे त्यांच्याकडनं पूर्ण जाणून घेतलाय आणि आपण भागात जाऊन बघितलेला बी आहे. पुढच्या वर्षी म्हणजे ह्यांना बजेट अजून मिळणार आहे, अजून काय काय विकास होणार आहे, परत आपण पुढच्या वर्षी यांच्याकडे येणारच आहोत. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.